हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? नक्कीच मस्त असाल, असेच मस्त राहा, हसत राहा आणि हसत असत आजचा स्पेशल असा व्हिडिओ पण बघत राहा. ठीक आहे, राहावा नाही राहा. सवय लागली ना, तोंडात येतं राहावा राहावा आणि राहा, काहीतरी करा पण करा. सो आता वाजलेत 11:15 सकाळचे. शंभुडी गेलाय सकाळी स्कूलला 8 वाजताच आणि माझं बरंचसं काम अजून म्हणजे घरातलं बरंचसं काम पेंडिंग आहे. पण दादांचं खूप वेळ झालं चाललंय की चल लवकर चल लवकर चल लवकर. दादा मला मी काय लवकर निघत नाहीये घरातनं. आणि हीच गोष्ट जिकडे ते चल बोलतायत ना, हीच गोष्ट जवळपास ते एक महिना झाला. एक महिना मागच्या वर्षीपासून म्हणतोय, पण मध्ये आधी बंदच केलेलं म्हणायचंच बंद केलेलं. आता एक महिना झाला ते माझ्या मागे लागलेत. पण मी आज फायनली म्हटलं ठीक आहे चला, बाहेर लिटिल पाऊस येतोय पण म्हटलं छत्री घेऊन जाऊयात. आणि कुठं चाललोय काय आता ते कळेल तुम्हाला नंतर येत्या काही व्हिडिओजमध्ये. पण दादा खूप दिवस झाला मला म्हणतात की चल 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 जाऊयात. पण म्हटलं परत शंभूचं स्कूल सुटलं की त्याला नाही घेऊन जाता येणार, म्हणून म्हटलं ठीक आहे चला एकदाच येऊ जाऊन ह्यांच्या मनाचं समाधान करते. कुठं गेलं? मनाचं समाधान नाही, नुसतं काही तिथे फिरायला नाही येणार तुला यावंच लागणार. कामाला लावणार आहेत ऍक्च्युली, हे मला लावणार आहेत कामाला. मध्ये काय तर चला छत्री घ्या, छत्री. पाऊस येतोय मस्त, असं पावसाचं वातावरण आहे बाहेर. लिटिल पाऊस येतो, लिटिल एकदम. पण आणि चिखल म्हणायला गेलं तर आमच्या इथं खूप सारा चिखल झालाय. पण आता ह्या चिखलातनं जायचंय, दादांची इच्छा आहे तर चला. वेळ झाला आवरते, आवर पटकन. काय करते आता? हे सनस्क्रीन लावते. वा, नटापटा. म्हणजे आता 1 तासभर काय हालायचं नाहीत ना? लावलेलं सकाळी, पण आता पण लावते. एक तर सनस्क्रीन तुम्हाला माहिती आहे मला किती लावावं लागतं. तर सनस्क्रीन मी काय लावते, तुमचे प्रश्न असतील की आता पावसाळा चालू आहे तरी पण ही सनस्क्रीन काय यूज करते. मी चालली शंभूला आणायला, पण पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो मी सनस्क्रीन लावूनच घरातनं बाहेर पडत असते. घरात असताना पण तेच लावते. आणि आता प्रोडक्ट हातात आहे त्याच्यावरून विषय निघाला असतं. तुम्हाला सांगते, मला काही कमेंट पण होत्या मध्ये की ताई केअर स्किन बद्दल काहीतरी सांगा अजून, की ते कसं ऑर्डर करायचं. जे नवीन ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी पण सांगते, रिपीट करते की केअर स्किन हे एक ऍप आहे. ते तुम्ही तुमच्या आयफोन मध्ये किंवा अँड्रॉइड फोन मध्ये ऍप डाउनलोड करायचं. तिथं मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं. मी साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवेलच, तिथून तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला 1 बाय 1 क्वेश्चन विचारले जातील. त्याच्यानंतर तुमच्या फेसचा फोटो क्लिक करायचा आहे. तुमच्या फेसवरती जे काही प्रॉब्लेम्स असेल त्याचं सोल्युशन, म्हणजे ते त्याच्या सोल्युशन नुसारच ते तुम्हाला स्किनचे प्रोडक्ट देणार तुमच्या फेसच्या प्रॉब्लेम नुसार. असं नाही की मला जे प्रोडक्ट आलंय ते तुम्हाला येऊ शकतं, असं अजिबात नसतं. तुमच्या फेसनुसार तुम्हाला ते प्रोडक्ट मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं सगळं फ्री आहे. म्हणजे ह्यांच्याकडे डॉक्टरांचं कन्सल्टेशन फ्री मध्ये असतं, डाएट प्लॅन फ्री मध्ये भेटला जातो, प्लस तुम्हाला म्हणजे प्रोडक्ट पण फ्री मध्येच घरी येतं. फ्री डिलिव्हरी आहे. प्रोडक्ट साठी काही पैसे द्यावेच लागतात. आणि ऑफकोर्स माझा खाली कुपन कोड मी दिलेला आहे अश्विनी 100, तो यूज केला तर तुम्हाला भेटणार आहे 100 रुपीचा स्पेशल डिस्काउंट. तर नक्की जावा, ऑर्डर करा. आणि हो, त्यांचं फॉलोअप सेशन मी नेहमी सांगत असते की त्यांचं फॉलोअप सेशन असतं. तर बघा, माझी स्किन खूप सारी खराब झाली होती, आता बरीचशी रिपेअर झाली. मी 3 मंथ झाले हे यूज करते. आणि मी आजच जस्ट आत्ताच फॉलोअप सेशन पण मला आलेलं त्यांचं टेस्ट करायचं, तर मी ते पण आता जस्ट केलं. कमेंट पण होती ना, फॉलोअप सेशन कसं असतं काय, कसं करायचं वगैरे, तर ते पण. आणि आजच नेमकी माझी टेस्ट पण होते. सो मी साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग देईल की मी माझ्या फेसचे कसं टेस्ट केली. आणि छान म्हणजे, आणि टेस्ट म्हणजे फॉलोअप सेशन मध्ये आपण जेव्हा स्किनची टेस्ट करतो ना परत एकदा, तर त्यावेळेला ते हे पण सजेस्ट करतात की आपल्या स्किनसाठी तेच प्रोडक्ट योग्य आहे की आपण वेगळं कोणतं प्रोडक्ट ट्राय करावं. म्हणजे केअर स्किनचंच पण डिफरंट प्रोडक्ट्स यूज करायचं का काय ते सगळं सांगितलं जातं तिथं. सो जर तुम्ही पण ट्राय करायचं असेल, तुम्हाला पण स्किनचे कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, हेअर्सचे कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, तर नक्की जावा, केअर स्किन ट्राय करा. जे की मला खूप छान इफेक्ट मिळालाय. तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला पण खूप छान इफेक्ट मिळेल. आणि प्राइस पण ह्याची खूप जास्त नाहीये, म्हणजे 1500 रुपयातच हे प्रोडक्ट्स आपल्याला येतात. त्याच्यात खूप सारे प्रोडक्ट्स असतात, फेस वॉश, सनस्क्रीन अँड ऑल बाकीचं सगळं, जे की तुमच्या स्किन नुसार मिळालं असतं. आणि ऑफकोर्स माझा कुपन कोड यूज करायला अजिबात विसरू नका, जे की तुम्हाला मिळणार आहे स्पेशल असा डिस्काउंट. सो आता आम्ही चाललोय शंभूला आणायला. चला करा बडबड बंधन, चला पटकन. शंभू स्कूलवरून आल्यापासून जरा बंद करा ना मोबाईल. शंभू स्कूलवरून आल्यापासून त्याचं चालू आहे की मम्मा दहीहंडी बघायला जायचंय म्हणून. आणि आता दुपारच्या वाजले 3. त्याला म्हटलं नाही, हे पप्पा म्हणतात की नाही जायचं दहीहंडी बघायला, म्हणून मी त्याला म्हटलंय की मी तुम्हाला दहीहंडी आज बांधून देते. हॅपी ना बाबू? तर शंभूला खुश झालाय. फुल डीजे विजे लावणारे, संध्याकाळी डान्स बिन्स करायचा, दहीहंडी. पण कोण फोडणार? तुला येणार फोडायला? वरती चढून येतं का? चढायला येतं का वरती? आणि कसं फोडणार तू? कसं फोडणार? दगडानी का हातुडीनी?
चालतंय. थांबा ते आपलं आहे ना वरवंटा घेऊन जा. वरवंटा मोठा वरवंटा दगड असतो असा एवढा मोठा, तो जाऊन फोड आणि कुणाच्या तरी डोक्यात पाड. काय डोकं बी फोड दही अंडी सोबत. खुश ना? मग जर संध्याकाळी दही अंडी करायची असेल तर आता ट्युशनला जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता जर ट्युशनला नाही गेलं तर संध्याकाळी ट्युशनला जाशील, दही अंडी कॅन्सलच होईल. ओके, त्याच्यामुळे आता ट्युशनला जाऊन या म्हणजे दही अंडी. अरे बापरे, डायरेक्ट पळत सुटलोय. अगोय बॅग घ्यायला. अगोय आता ग एवढं हॅपी दही अंडी फोडायला. पोरांचे सण खरं पोरांनाच इंटरेस्ट आहे ना होतात. मला तर दही अंडीचं कधीच काही शुभाशुभ वाटत नाही, पण शंभूचं बघा ना किती खुश आहे, किती हॅपी फेस आहे. इकडं लगेच बुक्स काढून बघ होमवर्क आहे का. हाय होमवर्क नाहीये? अरे वा, अजून दुसऱ्या बाकीच्या बुक्स मध्ये बघ आहे का. एक मुलगा लयच हॅपी झालाय बाबा. बघू दे ह्याच्यात आहे का, ह्याच्यात होमवर्क. हा ह्याच्यात आहे. चलो होमवर्क कम्प्लीट कर म्हणजे ट्युशनला जायला. बघ त्यात आहे का. अरे उलट मागून कसं शंभू चेक करतोस तू. नॉनसेन्स. समोरून चेक करायचं ते. ह्याच्यात पण नाही वय. ह्याच्यात पण नाही बाबा होमवर्क, फक्त ओनली ह्याच बुक मध्ये दिलंय ट्युशनच्या मॅमने. बघ हिथंच. चल एवढं एकच पेज दिसतोय, ते पण नाही आहे. ह्याच्यात जास्त आहे पण ठीक आहे कर. कुठं आहे? नाही जास्त नाही, ते टेस्टचं होतं का. एकच पेज आहे का, 2 पेज आहेत फक्त. ठीक आहे कर, चल फास्ट कर म्हणजे संध्याकाळी डिंकडिका. ओहो इतनी जल्दी करू नको. मग काय करू? मला काय माहिती तुझ्या स्कूलची बॅग कुठे आहे तिथं बघ. बघा जवळपास वाजले 7 आणि इकडं दही अंडीची तयारी चालू झाली. आणि आधी दही अंडीचा प्लॅन होता पार्किंग मध्ये लावायचा, पण पार्किंग मध्ये इकडं ग्रिल आहेत पण ह्या भिंतीला काहीच नाहीये आणि पार्किंग पेक्षा बाहेर छान वाटेल. पण बाहेर आहे जरा चिखल आणि ही एवढी गँग गोळा आहे दही अंडीसाठी. बाहेर चिखल आहे पण म्हटलं इथंच आहे ना, दारातच आहे ना आपलं डेकोरेशनचे हे स्टँड आहेत, हे लावून दही अंडी ह्यांना लावून द्यावी. आता बघूयात कसं काय होतंय विषय. होय आताच नादाल चालू आहे, अजून तर डीजे लावायचं आहे. हा बघा दही अंडीची तयारी झाली. बाहेर फुल डेकोरेशन वगैरे केले म्हणजे छोटासा सेटअप पोरांना तयार करून दिलाय. पण बाहेर साऊंड वरती गाणी लावलं त्याच्यामुळं मी घरात येऊन बोलतेय, कारण बाहेर आवाजच नाही येणार आहे. बाहेर गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर ह्यांनी ही छोटीशी अशी हंडी आणली. नारळ पानं कशाला लागतात? ही पानं इथं साईडला लावायला लागतात. हे टाकायचं आधी त्याच्यात, हे मुरमुरे आणि हार. काय मला काय माहिती नाही दही अंडीचा, माझं दूर पर्यंत मला माहिती आहे. चला बाहेरच नेऊयात ना करायचं. आधी हे करायचं रे, ह्याच्यात दूध वगैरे टाकायचंय. हा हे टाकायचं मुरमुरे, हे सगळं करायचं असतं. थांब मी करतो सगळं. तर बघा इथं ह्यांचं स्टार्ट झालं डान्स करायचा. तर हा असावाला सेटअप केलेला, थोडेफार बलून वगैरे लावले म्हणजे आपलं होता येईल तेवढं थोडंफार डेकोरेट केलेलं छान. त्यांना बाहेर साऊंड वगैरे लावून दिलेला. फुल डान्स चालू होता आणि फोकस वगैरे पण सोडलेला जसं की तुम्ही बघू शकता. आणि फुल पोरं एन्जॉय करत होती. मग झालं आपण एवढं केलं सरशी त्याचं काहीतरी सार्थक झालं म्हणजे नाही का. आणि ह्यावेळेस चक्क दादानी पण मला सपोर्ट केला. म्हणजे नेहमी मी जर काही करत असेल ना तर त्यांचं असतं की नको कशाला राहू दे असू दे असं असतं. पण ह्यावेळेस त्यांनी पण लगेच जाऊन हंडी वगैरे घेऊन आणली आणि ते मला नाही का साईडचं ते सेटअप वगैरे लावून दिला. त्याच्यानंतर मोठ्या बायका पण उठलेल्या नाचायला की म्हणे बारकी पोरं नाचतात चला आपण पण थोडंसं नाचू असं. तर त्याच्यानंतर बघा हे सगळे ट्राय चाललेला ह्यांचा म्हणजे असे एकावर एक उभं राहत. मला वाटलेलं ह्यांना कोणाला चढताच नाही येणार, पण बराचसा प्रयत्न करून फायनली सगळ्यांना जमत होता. हे खालची एक स्टेप, त्याच्यानंतर वरती एक स्टेप आणि मग त्याच्यानंतर वरती एक जण असं बरंचसं ट्राय केलं. मला वाटलेलं हे सगळे छोटे त्यांना कुठलं जमतंय तेव्हा असं एकावर. तर इथं बघा डान्स करून केलं फायनली. मग ठरवलं की हा बाबा आता दही अंडी फोडायचेच. तर शंभू दही अंडी फोडणार होता. तर खाली एक सर्कल आहे, त्याच्यावरती एक सर्कल आहे आणि असं नाही की ह्याच्यातले कोणी मोठे आहेत, सगळे छोटे आहेत. खाली आहेत ते पण सगळे छोटे आहेत, वरती सेकंड ह्याला आहेत ते पण सगळे छोटे आहेत आणि त्यातनं शंभू चाललाय वरती चढायला. तर बघा म्हणजे वाईट वाटत होतं की खालच्यांचं म्हणजे खालच्यांवरती जरा जास्तच भारी येत होता ना, कारण वरचे आणि त्याच्यावरती हा एक. तर ह्याला त्याचा मामाच उचलून धरला त्यांनी की म्हणे नाही का तो कसा चढणार म्हणून त्याला डायरेक्ट उचलून चढवला आणि लाटण्याने त्याने दही अंडी फोडली. ह्या कृष्णाने दही अंडी फोडली. भारी वाटलं बाबू, मज्जा आली ना दही अंडीला.
भिजलेलं खरं त्यातलं ते काय दही दूध काय काय होतं ते अंगावर पडलं म्हणून त्याचे कपडे चेंज केलेत. सो कशी मज्जा आली दुसऱ्यांची बघण्यापेक्षा तुझी छान वाटलं ना तुला फोडायला दुसऱ्यांची बघण्यापेक्षा. ऍक्च्युली हा मागं लागलेला की मला दहीहंडी बघायला घेऊन चल आणि ते दहीहंडी बघायला जायचं म्हणजे एवढी गर्दी तो आवाज ते लय इरिटेट होतं म्हणून ह्याला म्हटलं आपण घरीच दहीहंडी करूयात आणि तो प्लॅन केला छोटासा दहीहंडीचा. पण मज्जा आली आहे ना बाबडी. फक्त एवढं एक हे झालं की कृष्णाचे कपडे घालायला पाहिजे ते अजून छान वाटलं असतं पण कृष्णाचे कपडेच नाही आहेत म्हणजे हा छोटा असताना त्याला होते पण आता एवढं मोठं झालंय तर घ्यायचा प्रश्नच येत नाही कृष्णाचे कपडे ना. सो आता जेवणाचा प्लॅन करायला गेला. आता जवळपास 9 वाजलेत. आताच आम्ही जस्ट घरात आलोय. आता जेवायचं बघू काहीतरी बनवायचं आणि खायचं आहे ना. नाहीतर आज भूक नाही लागणार एका मुलाला. डान्स करूनच पोट भरलं असेल बरोबर ना. डान्स करून पोट भरले ना. चालते मग ठीक आहे मग राहू द्या तो स्वयंपाक करायचा. तर बघा झालं असं की मी झोपलेली लाईट वगैरे बंद करून परत उठले का तर ब्लॉग एंड करायचा राहिला. तर शंभूने अजून इकडे जागाच आहे. शंभूच्या पप्पांनी आता नाटक केलं झोपायचं आणि शंभू तर बघा आजचा दिवस पण खूप छान गेला. दहीहंडी पण खूप छान मस्त झाली. तुम्हाला आवडली का हे नक्की सांगा. एक पोरांची आवड होती म्हणून सगळा अट्टाहास केलेला जे की मुलांच्या चेहऱ्यावरती खुशी पण भेटते. तर भारी झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आहे ना जेवण वगैरे झालं. जेवायला तर काय उशीर झालेला ना खूप आणि कंटा पण खूप आलेला. तर नॉर्मल आपलं सांबार भात आणि पिठलं भाकरी असंच केलेलं. जेवण साधूच होतं दाखवण्यासारखं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर शंभूचं खूप सारं होमवर्क राहिलेला ह्या दहीहंडीच्या नादात. त्याने काही स्टडीज नव्हता केला. मग त्याचा स्टडी घेतला आणि मग झोपले आणि झोपल्याच्या नंतर मी म्हटलं अरे यार मी ब्लॉगच नाही एंड केला म्हणून परत एकदा उठून ब्लॉग एंड करते. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या. टाटा बाय बाय. तुम्हाला सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय कर शंभुडी. बाय बाय.